स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आता त्याच्यामधलं क्वेश्चन 1 आहे x + y = 6 आणि x - y = 4. आता हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे? ग्राफिकली मेथडनं सॉल्व करायचे आहेत. आता ग्राफिकल मेथडने सॉल्व करत असताना पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? x + y = 6 हे जे इक्वेशन आहे याचा ग्राफ काढायचा आहे. याचा ग्राफ काढायचा म्हणजे याचा ग्राफ काय असतो? ती लाईन असते. ती काय असते? एक लाईन असते. मग त्याच्यासाठी आपल्याला त्या लाईनसाठी किमान आपल्याला इथं 4 पॉईंट्स घ्यावे लागतील. त्याच्यामुळे ती लाईन आपल्याला ड्रॉ करता येईल. म्हणजे त्या लाईनचे x आणि y कोऑर्डिनेट आपल्याला माहीत पाहिजे. मग अगोदर आपण x अँड y कोऑर्डिनेट त्याचे फाइंड आउट करूयात आणि नंतर ती लाईन ड्रॉ करू. म्हणजे तो ग्राफ, या लाईनचा ग्राफ ड्रॉ करू. त्यानंतर x - y = 4. याच पद्धतीनं याचेसुद्धा इथे 4 पॉईंट्स आपण घेऊयात आणि x अँड y कोऑर्डिनेट त्या पॉईंटचे आणि नंतर ती सेकंड लाईन इथं ड्रॉ करू आणि त्यांचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल, ते पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचे जे कोऑर्डिनेट असतील तर ते काय असेल? सोल्युशन ऑफ द इक्वेशन. हे तुम्हाला माहीत आहे. आता पहिल्यांदा x + y = 6. सपोज एक्सची व्हॅल्यू आपण इथं 0 घेतली. एक्सची व्हॅल्यू काय केली? 0. मग वायची व्हॅल्यू काय असेल? काय? x + y = 6 इक्वेशन आहे. x = 0 तर डायरेक्ट इथं आपण व्हॅल्यू ठेवूयात. 0 + y = 6 म्हणजे y काय असेल? 6. वायची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी? 6. म्हणजे पहिला जो पॉईंट असेल त्याचे कोऑर्डिनेट काय मिळाले आपल्याला? 0 अँड 6. 0 अँड 6. सपोज x = 1 घेतला. 1 + y = 6. वायची व्हॅल्यू x = 1 घेतला. y = 6 - 1 = 5. म्हणजे दुसरा वायची व्हॅल्यू काय आली? 5. म्हणजे जो दुसरा पॉईंट घेतला त्याचे कोऑर्डिनेट काय आले? 1 अँड 5. 1 अँड 5. सपोज x = 2 घेतला. x = 2. वायची व्हॅल्यू काय येईल? 2 + y = 6. कारण इथं x ची व्हॅल्यू 2 घेतली. y = 6 हे मायनस होईल. 2 = 4 म्हणजे वायची व्हॅल्यू आली 4. आणि त्याचे पॉईंट काय येतील मग? कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉईंट 2 अँड 4. सपोज x ची व्हॅल्यू 4 घेतली. x ची व्हॅल्यू काय घेतली? 4. तर मग y ची व्हॅल्यू काय येईल? 2 + y = 6. y = 6 - 2 = 6. सॉरी, y ची व्हॅल्यू 4 हे -4. 6 - 4 = 2. इथे काय आलं? 2. म्हणजे 4 अँड 2. आता x + y = 6 या इक्वेशनसाठी जे आपल्याला म्हणजे लाईन ग्राफ काढायचा, म्हणजे लाईन काढायची, त्याचे पॉईंट्स मिळाले, त्याचे कोऑर्डिनेट मिळाले. आता x - y = 4. x - y = 4. x - y = 4 या इक्वेशनसाठी. सपोज x = 0. x ची व्हॅल्यू 0 घेतली. आता बघा, 0 - y = 4. मी काय लिहिलं? -y = 4. आपल्याला काय पाहिजे? +y पाहिजे. मग इथं -1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय येईल? ते y = -4. म्हणजे हा काय येईल? त्याचा y कोऑर्डिनेट. म्हणजे जर x 0 घेतला तर y काय असेल? 4. इकडे -4. 0 अँड -4. x = 2 घेतला. बघा, x = 2 तर काय येईल मग? ते 2 - y = 4. आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. -y = 4 हे काय होईल या ठिकाणी? -2 = 2 आणि +y काय येईल मग? -2. काय होईल ते? -2. म्हणजे 2 - 2. x ची व्हॅल्यू 3 असेल. x = 3. तर y ची व्हॅल्यू काय येईल मग? 3 - y = 4. 3 - y = 2. हे 4 हे काय होईल? 3 इकडं मायनस होतील. ते किती येईल मग? -y = 1 आणि +y = -1. 3 अँड -1. 3 अँड -1 आणि x ची व्हॅल्यू 6 घेतली.
पुढे घेतली थोडीशी, तर काय येईल मग ते 6 - y इक्वल्स टू 4, -y इक्वल्स टू 4 हे -6 -y इक्वल्स टू, आता बघा 4 - 6 काय तर -2, देअरफॉर y इक्वल्स टू 2, म्हणजे 6 and 2. तर त्याच्या जो फोर्थ पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट काय असेल 6 and 2, 6 and 2. आता हे पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळाल्यानंतर आपल्याला 2 लाईन ड्रॉ करायच्या आहेत. आता इथे बघा, हे तो एकदा लिहून घ्या, कारण एकाच वेळेस हे पूर्ण ग्राफ आणि हे जे पॉईंट्स आहेत ते दिसत नाहीत, म्हणून मी आता हे वर सरकवतो आणि पॉईंट्स तुम्ही हे लिहून घेतलेले आहेत. आता इथे हा ग्राफ मॅक्सिमम इथं कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, झालेला आहे. आता पहिली लाईन जी आहे एक्स प्लस वायसाठीचे जे 4 पॉईंट्स काढले त्याचे कोऑर्डिनेट बघा. पहिला आहे 0 6, म्हणजे y0 आणि एक्स 0 आणि y किती आहे 6, म्हणजे तो पॉईंट कुठं असेल या ठिकाणी. इथे जर हे पेन्सिलनं लिहिलं तर ते लक्षात येत नाही. बघा 0 and 6 थोडं अस्पष्ट दिसतंय पेन्सिलनं लिहिलेलं, तर ठीक आहे, लक्षात येत असेल 0 6. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे 1 5, 1 म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 1 आणि y किती आहे 5, म्हणजे तो कुठे येईल, तो या ठिकाणी. इथे आला, हे तुमच्याकडे वर लिहिलेलं आहे. हे पूर्ण एकाच वेळेस सगळं कॅमेऱ्यात येत नाही म्हणून मी थोडं खाली सरकवलं आहे. म्हणजे हा काही किती आहे या ठिकाणी, इथं मी रेड पेननीच लिहितो. तुम्ही मात्र पेन्सिल नसल्या पेनाच्यासाठी वापर करतो, का पेन्सिल लिहिलं तर थोडंसं ते अस्पष्ट दिसते. म्हणजे 1 and 5, 1 5. तिसरा पॉईंट आहे 2 4 म्हणजे हा इथे 2 and 4. आणि थर्ड आहे 4 2, हे 4 आणि त्याचा y कोऑर्डिनेट आहे 2, 4, 2. ठीक आहे. आता या 4 पॉईंटमधून जाणारी एक आपण लाईन ड्रॉ करूयात, म्हणजेच ती काय असेल त्याचं ह्या इक्वेशनचं ग्राफ, त्याला आपण काय म्हणतो ग्राफ. आता इथे हे दिसतंय सर्व, आणि हे जर पॉईंट घेताना ते जर कोलिनियर नसतील, म्हणजे एकाच लाईनमध्ये पास होत नसतील, याचा अर्थ आपले ते व्हॅल्यूज काढताना चुकलेल्या आहेत, आपल्या व्हॅल्यूज त्या चुकलेल्या आहेत. ठीक आहे, इथं वर त्याला ॲरो दाखवला. आता ही जी लाईन आहे हिचं इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय. मी इथं खाली लिहितो एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6. आता जे दुसरं जे इक्वेशन आहे त्यासाठीची ग्राफ म्हणजे लाईन आपण ड्रॉ करूयात, एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4, आणि याचे हे द कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉईंट्स हे तुमच्याकडे लिहिलेले आहेत. आता बघा, पहिला पॉईंट आहे 0 - 4, 0 - 4 म्हणजे हे कुठे येईल, तो 0 - 4 कुठे येईल या ठिकाणी. दुसरा आहे 2 - 2 म्हणजे x2 आणि y -2 म्हणजे तो कुठं असेल या ठिकाणी. थर्ड आहे 3 - 1 म्हणजे हा 3 आणि हा -1 हे इथे -1 इथे आहे. आणि नेक्स्ट आहे 4 and 6 and 2, 6 and 2 हा इथे. हे पॉईंट लिहिल्यानंतर त्याचे कोऑर्डिनेट लिहूयात. इथं फर्स्ट आहे हा 0 4, हे सगळ्याच्या सगळं हे जे पेनाने लिहिलं आहे ते पेन्सिलच लिहा, आता मी ते परत सांगत नाही. 2 - 2 हे 3 - 1 आणि हे 6 2. आणि या 4 लाईनमधून जाणारी काय करायची आहे, एक लाईन ड्रॉ करायची आहे. जर समजा या 4 पॉईंटमधून एक लाईन पास झाली नाही, याचा अर्थ आपले त्या व्हॅल्यूज चुकलेल्या आहेत. इथं पास होते, ओके होते, म्हणजे आपण काढलेले एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज या करेक्ट आहे. आणि ह्या लाईनचं इक्वेशन काय आहे, एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. आता ह्या दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट होतात, तर त्या या पॉईंटवर इंटरसेक्ट होतात. आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत, 5 1, काय आहेत 5 1. आणि ह्या दोन्ही लाईनचा जो पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट आहे
किंवा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन त्याचे जे कोऑर्डिनेट आहेत त्यालाच आपण काय म्हणतो सोल्युशन ऑफ द इक्वेशन. म्हणजे ह्या इक्वेशनचं हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्याचं सोल्युशन काय आहे 5 अँड 1 x इक्वल्स टू 5 अँड y इक्वल्स टू 1. मग ते आपण खाली कसं लिहिणार बघा. हा भाग तर तुमच्या लक्षात आला असेलच. आता खाली इथं स्टेटमेंट लिहूयात. द कोऑर्डिनेट ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ द इंटरसेक्टिंग पॉईंट किंवा इंटरसेक्शन आर कोणते आहेत 5 अँड 1. कोणते आहेत 5 अँड 1. देअरफॉर द सोल्युशन ऑफ इक्वेशन is x equals to 5 and y equals to 1. x equals to 5 and y equals to 1. ठीक आहे, हे लक्षात आलं. हे आता हे परत एकदा बघा. हे पॉईंट जर समजा तुमचे कोलिनियर आले नाही म्हणजे एकाच लाईनमधून पास झाले नाही याचा अर्थ तुम्ही ज्या इथं एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत त्या कुठेतरी मिस झालेल्या आहेत, त्याच्यात चूक झालेली आहे. त्यामुळे ते परत दुरुस्त करायचं. जर समजा त्या चारही पॉईंटमधून जर एक लाईन पास झाली नाही तर. क्वेश्चन नंबर 2 सेकंड आहे इक्वेशन x प्लस वाय इक्वल्स टू 5 अँड x मायनस वाय इक्वल्स टू 3. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला x अँड वायच्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. म्हणजे ह्या इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी आपल्याला 4 पॉईंट्स मिळतील आणि याच्यासाठी सुद्धा. तर हे आपण मुद्दाहून थोडं स्लो घेत आहोत. x प्लस वाय इक्वल्स टू 5 कारण आपल्याला समजणं हा महत्त्वाचा भाग आहे. x जर 0 घेतला तर मग वायची व्हॅल्यू काय असेल. आता हे इक्वेशन हे बरेचशांना लक्षात लगेच ओव्हरली सुद्धा सोडवता येतात, पण आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी मेथडनी सोडवत आहोत की ते समजण्यासाठी. एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची व्हॅल्यू काय असेल. मग काय 0 प्लस वाय इक्वल्स टू 5 वाय इक्वल्स टू 5 हे 0 असल्यामुळे म्हणजे वायची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी 5. म्हणजे पहिले आपल्याला कोऑर्डिनेट कोणते मिळाले 0 अँड 5. कोणते मिळाले 0 अँड 5. सपोज x इक्वल्स टू 2 घेतला, 1 घ्या 3 घ्या कोणतेही घ्या तुम्हाला जे वाटेल ते. x जर 2 घेतलं तर मग वायची व्हॅल्यू काय असेल बघा 2 प्लस वाय इक्वल्स टू 5. 2 प्लस आता इक्वेशन मी लिहित नाही तर त्याच्यामध्ये वेळ आणखीन जाईल. 5 मायनस 2 इकडं मायनस होईल. y इक्वल्स टू 5 मायनस 2 किती येतात 3. दुसरा जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट काय आले 2 अँड 3. काय आले 2 अँड 3. x इक्वल्स टू 3 घेतला तर काय येईल 3 प्लस वाय इक्वल्स टू 5. वाय इक्वल्स टू 5 हे काय होईल इकडं -3. ते काय येईल मग 2. वायची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी 2. म्हणजे 3 अँड 2. तिसऱ्या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट मिळाले 3 अँड 2. आणि x इक्वल्स टू सपोज 6 घेतला आपण 5 6 समज 10 घेतलं तर ते आपल्याला ग्राफ पेपरवर दाखवता येणार नाही. म्हणून आपण असेच नंबर्स घ्या की जे आपल्याला ग्राफवर दाखवता येतील. मग 6 प्लस वाय इक्वल्स टू 5 वाय इक्वल्स टू 5. आता हे 6 काय होतील तर मायनस होतील 6. आता 5 मायनस 6 म्हणजे याच्यातून ही संख्या वजा करायची आणि त्याला मायनसचं साईन द्यायचं. म्हणजे वाय इक्वल्स टू काय आलं -1. म्हणजे 6 मायनस 1. 6 मायनस 1 हे झाले पहिल्या इक्वेशनसाठी. आता दुसरं इक्वेशन x मायनस वाय इक्वल्स टू 3. x मायनस वाय इक्वल्स टू 3. इथं जर वायला जर मायनस साईन असेल तर ते थोडंसं काळजीपूर्वक सोडवा. एक्सची व्हॅल्यू 0 घेतली. आता बघा मग 0 मायनस वाय इक्वल्स टू 3. आपल्याला काय पाहिजे प्लस वाय पाहिजे. आता हे प्लस वाय करण्यासाठी आपण काय करतो की इकडे पण दोन्ही साईडला काय करतो -1नी मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय होईल ते इथं प्लस हे मायनस आणि हे मायनस काय होईल प्लस होईल आणि हे प्लस आणि मायनस काय होईल हे मायनस होईल. काय येईल मग 0 असले दुसरं काय येईल वायची व्हॅल्यू -3. 0 3. आणि हे इक्वेशन कसे सोडवलेले आहे त्याची इक्वेशनसाठी सर आणखीन डिटेल्स तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या काही व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत. समजा x इक्वल्स टू 1 घेतला.
एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर काय येईल 1 मायनस वाय इक्वल्स टू 3 मायनस वाय इक्वल्स टू 3 मायनस 1 म्हणजे मायनस वाय इक्वल्स टू 3 मायनस 1 2 आणि आता इथं हे वाय इक्वल्स टू काय येईल हे प्लस आहे हे काय होईल इकडे मग मायनस काय 1 अँड मायनस 2 त्याचे कोऑर्डिनेट देईल दुसऱ्या पॉईंटचे 1 मायनस 2 एक्सची व्हॅल्यू 3 असेल एक्सची व्हॅल्यू 3 घेतली तर काय येईल मग 3 मायनस वाय इक्वल्स टू 3 मायनस वाय इक्वल्स टू 3 मायनस 3 म्हणजे मायनस वाय इक्वल्स टू 0 म्हणजेच वाय इक्वल्स टू काय असेल 0 3 अँड 0 आणि चौथा पॉईंट घेण्यासाठी एक्स इक्वल्स टू 4 घेतला 4 मायनस वाय इक्वल्स टू 3 मायनस वाय इक्वल्स टू 3 आता ही मायनस 4 आता इथे बघा मायनस वाय इक्वल्स टू 3 मायनस 4 म्हणजेच काय होईल ते 4मधून 3 सबट्रॅक्ट केले 1 आलं आणि त्याला काय आलं निगेटिव्हचं साईन आलं त्याला काय आलं निगेटिव्हचं साईन आता हे मायनस वाय मायनस 1 म्हणजे वाय इक्वल्स टू काय येईल मग त्या ठिकाणी 1 वाय इक्वल्स टू 1 म्हणजे इथं जर 4 असेल तर इथे येईल 1 हे 4 1 पहिल्यांदा या पद्धतीनं दोन्ही इक्वेशनसाठी ज्या ग्राफ काढायचा आहे म्हणजे याच इक्वेशनचा ग्राफ म्हणजेच काय असतो लाईन असते तर त्यासाठीचे पॉईंट्स आपण काढले हे आता पॉईंट लिहून घ्या कारण आता हे ग्राफ काढत असताना हे खाली सारखवल्यानंतर तुम्हाला पॉईंट ते दिसणार नाहीत तर लिहून घेतले आता बघूयात आपण तो ग्राफ इथे काढूयात पहिल्यांदा जी पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5 याच्यासाठी मी मुद्दाम पेनाने लिहितो आहे कारण तिथे ते दिसतं स्पष्ट आता ह्या ग्राफमध्ये इथं स्केल एक सांगायचं राहिलं स्केल जो आहे स्केल इक्वल्स टू 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट ऑन द बोथ ॲक्सेस म्हणजे हे 1 युनिट डिस्टन्स आहे 1 सेंटीमीटर म्हणजे हे डिस्टन्स किती आहे 1 युनिट ओके तर हा सेंटरला घेण्याचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे आता पहिलं जे आहे एक्स प्लस वाय त्याचे आता इथं पॉईंटचे जे कोऑर्डिनेट आहेत ते इथं वर तुम्ही लिहून घेतलेले आहेत पहिला आहे 0,5 पहिला कोणता आहे 0,5 म्हणजे कुठं असेल तो या ठिकाणी 0,5 इथं पेन्सिलनं 0,5 ठीक आहे थोडं स्पष्ट दिसतंय पण तुमच्या लक्षात येईल दुसरा पॉईंट आहे 2,3 2 अँड 3 हा इथे पॉईंट येईल तो दुसरा नंतर आहे 3,2 3 अँड 2 हा इथे आला आणि नेक्स्ट आहे 6 मायनस 1 हा 6 आणि इथे मायनस 1 हा आहे 2,3 आहे 3,2 आणि आहे 6 मायनस 1 आता या 4 पॉईंट जे तिथं आलेले आहेत सर्व दिसत आहे तुम्हाला याच्यामधून जाणारी एक लाईन काढायची आहे आणि जर समजा ह्या चारही पॉईंटमधून एक लाईन गेली तर तुम्हाला माहीत आहे काय झालं असेल की आपण जे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्या त्या चुकलेल्या आहेत ओके ठीक आहे आता पहिलं जे इक्वेशन होतं त्याचा हा झाला ग्राफ झाला त्याचा ग्राफ काय इक्वेशन आहे ते एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5 आता दुसरं इक्वेशन आहे त्याचा पॉईंट्स आपण घेऊयात पहिला आहे 0-3 कोणता आहे 0-3 म्हणजे हा इथला पॉईंट नंतर आहे 1 एक्स कोऑर्डिनेट आहे 1 आणि वाय आहे -2 म्हणजे या ठिकाणी हे तुम्ही अगोदर लिहून घेतलेलं आहे वहीमध्ये नंतर 3,0 कोणता आहे नंतर 3 अँड 0 पहिला आहे 0-3 दुसरा आहे 1-2 सॉरी इथं खाला आता इथं पेन्सिल असेल तर आपण हे कट करू दुसरा आहे 1-2 म्हणजे हा तो इथं येईल रेड पेनचा यूज करतो हे पहिला इथं लिहून घेऊयात 0-3 दुसरा आहे 1-2 हा 1 आणि -2 तिसरा आहे 3,0 म्हणजे कोणता येईल त्या ठिकाणी तो 3,0 म्हणजे तो हा पॉईंट आला 3,0 त्या खाली घेऊयात 3,0 आणि नंतर आहे 4,1 म्हणजे 4,1 हा इथे आला आता हा इथंच आला तो म्हणजे इंटरसेक्टिंगच होईल ठीक आहे असो आता हे जे 4 पॉईंट्स आहेत
हे जे इथं आपण काढलेले बघा, हे 3 हे आता 0 3 1 2 3 0 अँड 4 1 या चारही पॉईंटमधून जाणारी लाईन इथे आपल्याला ड्रॉ करता येते. म्हणजे हे आपण जे एक्स अँड वायच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत त्या करेक्ट आहेत. जर समजा लाईन ड्रॉ करता आली नाही किंवा ते कोलिनियर पॉईंट्स नसतील एकाच रेषेतून जाणारे, तर ते व्हॅल्यूज रॉंग आहेत. याचं एक्स मायनस वाय इक्वल्स टू 3. आता यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कळायला हा इथे आला आणि याचे कोऑर्डिनेट काय आहेत 4 अँड 1. काय आहेत याचे कोऑर्डिनेट 4 अँड 1. आता बघा मग ॲन्सर म्हणजेच त्याचं सोल्युशन काय असेल 4 1. एक्सचे व्हॅल्यू एक्स इक्वल्स टू 4 अँड वाय इक्वल्स टू 1. आता इथंच आपण ते खाली स्टेटमेंट घेऊयात. एक द कोऑर्डिनेट of point of intersection are 4 and 1. Therefore, the solution of equation is x equals to 4 and y equals to 1. x equals to 4 and y equals to 1. आता हे ग्राफ थोडासा त्याच्यामध्ये बसत ते थोडंसं हे सोयीस्कर होत नाही आहे, पण हे तुमच्या लक्षात येत असेल. ह्या जर व्हॅल्यूज आपल्या बरोबर आल्या तर ग्राफ काढणं अतिशय सोपं आहे आणि ह्या व्हॅल्यूसाठी आपल्याला इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह होता येणं आवश्यक आहे.